नमस्कार मंडळी, मी पूर्वा स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज तुम्हाला थंबनेल वरून लक्षात आलंच असेल की सगळ्यांच्या आवडतीचा आणि महत्वाचा टॉपिक आहे की भरपूर अफाट पैसा आणि मनी मॅनिफेस्टेशन म्हणजे काय आणि ते कसं अचीव करायचं, फटाफट श्रीमंत कसं व्हायचं, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बर, एक्स्ट्रा ऑर्डिनरी माणसं जी असतात, जी सक्सेसफुल माणसं असतात, श्रीमंत माणसं असतात, ती तशी का बरं असतात? कारण एक्स्ट्रा ऑर्डिनरी माणसं ऑर्डिनरी गोष्टी परसिस्टंटली, कन्सिस्टंटली आणि रिपीटेडली करतात आणि त्यांना काही टेक्निक्स माहिती असतात. बर, आपण उदाहरण घेऊयात गरीब आणि श्रीमंत. तर गरीब माणूस असतो ना, तो गरीबच राहतो, गरीबच राहतो. आणि श्रीमंत माणूस असतो तो अजून श्रीमंत होतो, अजून श्रीमंत होतो आणि अजून श्रीमंत होतो. हे असं का बरं होत असेल? कारण असं आहे की गरीब माणसाचं पैशासोबत असलेलं नातं हे फारसं चांगलं नसतं. म्हणजे काय होतं, प्रत्येक पैसा खर्च करताना त्याला मनामध्ये भीती वाटते. प्रत्येक पैशासाठी त्याचे निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह विचार त्याच्या मनामध्ये असतात. मग पैशाबद्दल निगेटिव्ह विचार आणि निगेटिव्ह थॉट्स मनामध्ये असल्यामुळे किंवा बऱ्याच ठिकाणी बरीच माणसं आपण बघतो की खूप चिंगूस सारखं वागतात. हा पैसा खर्च करत नाही, फॅमिलीसाठी हे घेत नाही किंवा मुलांसाठी हे करत नाही किंवा कुठेही गेलं तरी कॉमन मध्ये अरे मी का देऊ पैसे, तो देईल, ती देईल, असा विचार करतात. अशी लोक गरीब ती गरीबच राहतात. बरं, हे असं का बरं होत असेल? आणि श्रीमंत लोकांना फायनान्शियल ग्रोथसाठी, करिअर ग्रोथसाठी, सक्सेस मिळवण्यासाठी असं वेगळं काय माहिती असतं? त्यांना माहिती असतात मनी मॅनिफेस्टेशनची खूप छान छान अशी टेक्निक्स. सगळ्यात आधी स्वतःला एक प्रश्न विचारा, जर का तुमच्याकडे 10 करोड रुपये आले तर काय होईल? एकदम प्रामाणिकपणे स्वतःच्या मनाला विचारा. निगेटिव्ह विचार आला ना, खूप पर्सेंट लोकांच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार आलेले असणार. आणि ते विचार काय असणार? पैसा काय झाडाला लागतो एवढे यायला? एवढे पैसे यायला किती कष्ट करावे लागतील? माझं नशीबच खराब, माझ्या नशिबात थोडी 10 करोड आहेत ग. तू मला म्हणते 10 करोड, इमॅजिन कर, नशिबात थोडी 10 करोड आहेत. एवढा पैसा आला तरी तो पैसा खर्चच होणार आहे. श्रीमंत लोक चांगले नसतात, वाईट मार्गाने कमवलेला असणार हा पैसा नक्कीच. आणि एवढे 10 करोड यायला चोरीमारी करायची का काय कुठे? काही लोकांना तर वाटेल कसं शक्य आहे हे, 10 करोड काय बोलते ही, कसं शक्य आहे? श्रीमंत होण्यासाठी वरवरपर्यंत कनेक्शन लागतात, त्याशिवाय थोडीच येतो नशिबात एवढा पैसा. हे सगळे निगेटिव्ह विचार म्हणजे नकारात्मक विचार पैशाबद्दल ऑलमोस्ट सगळ्यांच्याच मनामध्ये असतात. आणि हे असे जे बिलीफ आपल्याला पैशाबद्दल, बिलीफ म्हणजे काय, ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो लहानपणापासून, आणि ह्या सगळ्या गोष्टींचं कसं असतं ना, आपली चूक त्यामध्ये नसते. लहानपणापासून आपण ह्या गोष्टी ऐकलेल्या असतो. पैसा काय झाडाला लागलाय, सरळ मार्गाने पैसे कमवणारा माणूस मध्यमवर्गीयच राहतो. आणि जे कोणी श्रीमंत असतात ते काहीतरी कुठेतरी काहीतरी करून श्रीमंत झालेले असतात, चोऱ्या माऱ्या करून, काहीतरी ब्लॅकचा मनी करून. हे सगळे आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये बिलीफ आणि निगेटिव्ह थॉट्स खच्च खच्च भरून बसलेले असतात. त्यामुळे मनी आयडेंटिटी जी असते ना, ती आपली चुकलेलीच असते. मग आपण ह्याच्यावरती काय करणार आहोत? सगळ्यात पहिल्यांदा स्टेप 1, मनी ब्लॉकेज रिमूव्ह करणे. बरं, मनी ब्लॉकेज म्हणजे काय? पैशाचा अडथळा रिमूव्ह करणे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? एक पेपर घ्यायचा आहे. त्या पेपरवरती आपल्याला 2 कॉलम आखायचे आहेत पट्टीनी. या साईडला जुने विचार, या साईडला नवीन विचार. तुम्ही आता शांतपणे आणि प्रामाणिकपणे त्या कागदावरती लिहायचं आहे की पैशाबद्दल तुम्हाला काय वाटतं? भीती वाटते, राग येतो, अशक्य वाटते गोष्ट, जे काही तुम्हाला आता जे निगेटिव्ह भरपूर गोष्टी मी सांगितल्या, तुमच्या मनामध्ये वेगवेगळ्या अशा वेगवेगळ्या गोष्टी येऊ शकतात. 1, 2, 3, 4 असे आकडे घालून जुने विचार, यामध्ये आपल्याला ते विचार पैशाबद्दलचे लिहून काढायचे आहे. आणि उजव्या साईडला आपल्याला नवीन विचार. मग आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला जाणून बुजून तो जो काही जुना विचार आपल्या माइंडमध्ये आहे त्याला उत्तर द्यायचं आहे पॉझिटिव्हली नवीन विचार या कॉलम मध्ये. आपण त्याचे एक उदाहरण बघूयात. अर्थ 1, मी जास्त पैसे कमवू शकत नाही. त्याला नवीन विचार आपल्याला काय लिहायचा आहे? मी जास्तीत जास्त स्किल्स शिकून, माझं डेझिग्नेशन बदलून
मी माझं अर्निंग पोटेन्शियल म्हणजे मी जे काही आता आर्थिकदृष्ट्या कमवते आहे, त्याच्यापेक्षा जास्त कमवण्याची क्षमता मी माझी वाढवते आहे. उदाहरणार्थ 2, पैसा टिकत नाही. त्याला आपण नवीन विचार काय लिहू शकतो, की मी जास्तीत जास्त बजेटिंग शिकून किंवा इन्व्हेस्टमेंट करून माझा पैसा कसा वाचवू शकते आणि कसा छान यूज करू शकते, हे मी शिकत आहे. उदाहरणार्थ 3, श्रीमंत होणं हे माझ्यासाठी नाही. त्याचा नवीन विचार आपण काय लिहिणार आहोत? फायनान्शियल ग्रोथ करणं ही एक स्किल असून ती स्किल मी इझिली शिकू शकत आहे. उदाहरणार्थ नंबर 4, पैसा हा झाडाला लागलेला आहे का? किंवा पैसा हा काही चोरी करून मिळवणार का एवढा? त्याला नवीन विचार असा लिहायचा, जगामध्ये खूप सारे पैसे कमवण्याचे स्मार्ट आणि इझी वेज आहेत, ते शिकण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. माझ्या नशिबातच पैसा नाही. त्याला नवीन विचार आपण काय लिहिणार आहोत? मला माहिती आहे की माझ्याकडे पैसा सहजरित्या अट्रॅक्ट होणार आहे आणि तशा संधी मला नेहमी उपलब्ध होणार आहे. तर हे सगळं आपल्याला करायचं आहे. असे खूप सारे तुमचे 1 ते 10 कितीही पॉइंट्स निघू शकतात. जुने विचार आणि नवीन विचार हे तुमचे लिहून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? तो कागद मधोमध फोल्ड करायचा आहे आणि जिथे जुने विचार तुम्ही लिहिलेले आहे, तो कागद फाडून काढायचा आहे. मग तो फाडल्यानंतर तो आपल्याला बाजूला ठेवायचा आहे आणि आपल्याला हे जे काही मनी आयडेंटिटी आपण वेगळीच बनवून घेतलेली आहे, ती रिमूव्ह करायची आहे. त्यामुळे आपल्याला तो कागद फाडायचा आहे. जाळा तुम्ही, फाडा का, तो कागद आपल्याला नष्ट करायचा आहे. ह्याने आपण आपल्या मेंदूला काय सांगतोय आणि माइंडला, की आपले जुने जे काही विचार आहेत पैशाबद्दलचे, पैशाबद्दलची भीती आहे, पैशाबद्दलचे जे गैरसमज आपण निर्माण केलेले आहेत, ते आपण कायमचे आपल्या आयुष्यामधनं फाडून फ्लश करा, फाडा, जाळा. तुम्हाला जे वाटेल ते करा त्या गोष्टी. ते तुम्हाला दिसलंच नाही पाहिजे बरं त्या गोष्टी. तुम्हाला दिसलं काय पाहिजे? नवीन विचार. पैशाविषयीचे तुमचे नवीन विचार हे तुम्हाला दिसले पाहिजेत. याने काय होणार आहे? आपल्या मनामध्ये पैशा रिलेटेड जे काही अडथळा असेल, त्याला म्हणतात मनी ब्लॉकेजेस असतील, ते मनी ब्लॉकेज रिमूव्ह होण्यासाठी आपल्याला मुळापासून मदत होणार आहे. त्यानंतरच आपण नवीन पैसा अट्रॅक्ट करू शकणार आहोत. स्टेप नंबर 2, आपल्याला मनी बद्दल गोल म्हणजे ध्येय लिहायचे आहेत. आणि ते ध्येय आपल्याला कसं लिहायचं आहे? आपल्याला फक्त असं नाही लिहायचंय की मला पैसे हवेत, मला खूप पैसे हवेत, मला अबंडन्स श्रीमंती हवी. तसं न लिहिता आपल्याला स्पष्ट, क्लिअर आणि नीट गोल लिहायचा आहे. त्यामध्ये आपण काय लिहू शकतो? त्यामध्ये आपण लिहू शकतो, मला इतके इतके पैसे दर महिन्याला, दर आठवड्याला, दर वर्षाला ह्या स्त्रोतमधनं मिळणार आहेत. ही गोष्ट जेव्हा आपण क्लिअर लिहितो, एकदम क्लिअर लिहितो, या गोष्टी लिहिताना आपल्याला त्याच कागदावरती पुढे काय लिहायचं आहे? कशासाठी, का एवढा अबंडंट पैसा, एवढी श्रीमंती तुला कशासाठी हवी आहे? बर, आपले आपले वेगवेगळे रिझन असू शकतात. मला घर सजवायचं आहे, मला फॉरेन ट्रिप्स करायच्या आहेत, मला माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी ठेवायचे आहे, मला माझ्या मुलाला फॉरेनला शिकायला पाठवायचं आहे, मला माझा बंगलो बांधायचा आहे, मला ऐषारामी जीवन जगायचं आहे, मला वाटेल तसा रिच लुक क्रिएट करायचा आहे, मला श्रीमंती अनुभवायची आहे. अशी नाना प्रकारची प्रत्येक माणसाची अशी वेगवेगळी कारणं असू शकतात की तुम्हाला श्रीमंत काय व्हायचंय. बर, मग आपण ही कारणं कशासाठी लिहायची आहेत? तर आपण कारण न लिहिता फक्त जर गोल लिहिला तर तो कमी प्रमाणात वर्क करेल. पण आपण जर कारण लिहिलं तर ठोस कारण आहे आपल्याकडे की तुला बाबा का श्रीमंत व्हायचंय. बर, आपण काय सांगतो आपल्या मेंदूला? हे कारण आहेत बर का पूर्वाकडे, त्यामुळे तिला श्रीमंत व्हायचंय. ही कारणं आहेत बर का हिच्याकडे, त्यामुळे तिला श्रीमंत व्हायचंय. जेव्हा आपण स्पष्ट कारण लिहितो, स्पष्ट कारण लिहिल्यानंतर आपला गोल हा एकदम अजून मजबूत बनतो आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये पैसा हा खूप सहजरित्या अट्रॅक्ट करू शकतो. स्टेप नंबर 3, ते म्हणजे मनी व्हिज्युअलायझेशन. म्हणजे पैसा आहे असं आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? आपण गेटवे व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी शांत बसायचं आहे, डोळे मिटायचे आहेत. त्यानंतर स्वतःला शांत केल्यानंतर एक प्रश्न स्वतःला विचारायचा आहे की माझा जा काही अमाऊंट मी ठरवलेली आहे, डिझाईड अमाऊंट आपण जी मगाशी गोलमध्ये ठरवली, ती अमाऊंट मला मिळाली की ती अमाऊंट मिळाल्यानंतर माझं जीवन कसं असणार आहे?
सगळ्यात पहिले तर तुम्हाला आनंद होणार आहे त्या गोष्टीचा, कारण ते जीवन आपण आता व्हिज्युअलाइज करतो. तुम्ही असं कल्पना करा की तुमची राहिलेली जी देणी आहेत, लोकांना पेंडिंग पेमेंट्स आहेत, ते तुम्ही देत आहात. तुम्ही तुमचं ऐषारामी जीवन जगत आहात, रिच लुक क्रिएट करत आहात तुमचा. प्लस तुमचा जो काही बंगलो आहे, तुमची जी काही स्वप्न आहेत, ती सगळी तुम्ही रंगवत आहात. जी काही गोल्स मध्ये लिहिलं ते एक एक करून सगळं अचीव्ह होत आहे. तुमची फिक्स डिपॉझिटची पावती तुम्ही इमॅजिन करू शकता. ती पर्टिक्युलर अमाऊंट त्यावर तुम्ही लिहिलेली आहे ते बघू शकता. तुम्हाला पासबुक प्रिंट करून देताना त्या व्यक्तीने तुम्हाला पासबुक प्रिंट करून दिलं बँकेतनं आणि तुम्ही ते बघताना ती एवढी मोठी अमाऊंट बघून तुम्ही आनंदी होत आहात. तुमचा बँक बॅलन्स वाढलेला आहे. तुम्ही इतकं रिच आहात. तुमचं राहणीमान, लाईफस्टाईल सगळ्यामध्ये चेंज झालेलं आहे. तुम्ही मस्त असं स्वप्न बघायचं आहे त्या गोष्टीचं. आणि आपण जेव्हा असं स्वप्न बघतो ना आणि जेव्हा व्हिज्युअलाइज करतो ना, तेव्हा आपल्या विचारांना आणि आपल्या ऍक्टिव्हिटीजला डिरेक्शन मिळते. तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी महागड्या वस्तू खरेदी करत आहात आणि ती वस्तू खरेदी करताना कुठल्याच प्रकारची भीती तुमच्या मनामध्ये नाहीये. तुम्ही सरळ हाताने पैसे देत आहात आणि ती वस्तू विकत घेतल्यानंतर, ती फॅमिली मेंबरला दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि ते दिल्यामुळे तुम्हाला मिळणारं सॅटिस्फॅक्शन, ही सुद्धा गोष्ट तुम्हाला व्हिज्युअलाइज करता आली पाहिजे. आणि त्यानंतर पैशाबद्दलची असलेली आपली कल्पना की आपण सहजरित्या पैसा खर्च करू शकतो, ह्या भावनेने की मी हा खर्च करतो आहे पैसा, त्याच्यापेक्षा दुप्पट पैसा माझ्याकडे इझिली नक्कीच वेगवेगळे स्रोत माझ्याकडे क्रिएट होऊन नक्कीच माझ्याकडे येणार आहे. पैशाच्या वेगवेगळ्या संधी, वेगवेगळे स्किल्स, आपण ह्यामध्ये असं इमॅजिन करायचं आपण वेगवेगळे इंटरव्ह्यूज देत आहोत, क्लायंट सोबत बोलत आहोत, आपण खूप सक्सेसफुल आणि रिच पर्सन बनलेलो आहोत. जसं आपल्या ड्रीम मध्ये आपण आहोत, तसंही त्या दृष्टीने आपण लोकांना पार्टी थ्रो करत आहोत. आपल्या आवडत्या लोकांना ही गोष्ट घडलीच आहे हे आपण शेअर करत आहोत. आपण आपल्या मनापासून आनंद व्यक्त करत आहोत. हे व्हिज्युअलायझेशन जेव्हा तुम्ही करता, तेव्हा तुमच्या मेंदूला खूप चांगली डिरेक्शन मिळते पैसा कमवण्याच्या संधी उपलब्ध होण्यासाठी. आणि ते प्रॉडक्ट सगळीकडे प्रसिद्ध झालेले आहेत. वाटेल त्या गोष्टी तुम्ही इमॅजिन, व्हिज्युअलाइज हे शांत बसल्यानंतर तुम्ही करू शकता. आणि आपलं ठरल्याप्रमाणे व्हिज्युअलायझेशन करून झाल्यानंतर आपण जे काही गोल्स लिहिले आहेत ते मोठमोठ्यांदा आनंदी होऊन ते झालेच आहेत असं इमॅजिन करून आपल्याला वाचायचे आहे. स्टेप नंबर 4 ती म्हणजे मनी अफर्मेशन्स आणि रिपिटेशन्स. अफर्मेशन म्हणजे आपल्याला असं नाही म्हणायचंय की मी उद्याचे करोडपती आहे, विषय संपला आणि बसून राहिले तुम्ही रिलॅक्स, जादू बिदू काय घडणार नाहीये तुमच्याकडे. आपल्याला काय करायचं आहे, बिलिव्हेबल अफर्मेशन्स करायचे आहेत, म्हणजे जे घडू शकतात ते अफर्मेशन्स आपल्याला छोट्या छोट्या स्टेप्स पासून सुरुवात करायची आहे. मी मनी मॅग्नेट आहे, मी पैसा अट्रॅक्ट सहजरित्या करू शकते, माझ्याकडे पैसा टिकून राहू शकतो, मी माझ्या पैशाचं चांगलं इन्व्हेस्टमेंट करून माझा पैसा दुप्पट बनवू शकतो, माझ्याकडे पैसा सहज येतो, मला पैसा कमवण्यासाठी चांगल्या चांगल्या संधी लगेच दिसतात, वेगवेगळ्या मार्गातनं, वेगवेगळ्या स्रोतामधनं माझ्याकडे पैसा येतच राहतो. या स्किल्सची व्हॅल्यू वाढत आहे. मी फायनान्शियल ग्रोथसाठी ओपन आहे. मी अधिक कमाईच्या संधी ओळखत आहे. मी माझं इन्कम वाढण्यासाठी ऍक्शन घेत आहे. हे सगळे अफर्मेशन्स आपल्याला लिहून काढायचे आहेत. आपण ते सुद्धा आपल्याला व्हिज्युअलायझेशन, मेडिटेशन करून झाल्यानंतर ते सुद्धा मोठमोठ्यांदा वाचायचे आहेत. आणि ठीक आहे, तेव्हा तुम्हाला वेळ नाही मिळाला तर जाता येता, तुम्ही इकडून तिकडे कुठेही जात असाल, कारने जात असाल, मोठमोठ्यांदा तुम्हाला कारमध्ये हे मनी रिलेटेड पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स म्हणायचे आहेत. सकाळी उठल्यानंतर, रात्री झोपायच्या आधी तुम्हाला फक्त मनीवरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. स्टेप नंबर 5 मनी ऍक्शन. हो, मनी ऍक्शन. बरं, नुसतं आपण म्हंटलो, गोल लिहिले, व्हिज्युअलाइज केलं आणि आपण ऍक्शनच नाही केल्या, की आपण संधी ओळखल्याच नाही तर काय मग काय होणार ना, मग आपण मनी रेझिस्टन्स क्रिएट होणार, म्हणजे मनी आपल्यापासून राम जाणार मग त्या सिच्युएशन मध्ये आणि युनिव्हर्स कन्फ्युज होणार की ह्याला पैसा हवाय का नकोय. कसं ते मी मला सांगते की तुम्ही आपल्या ऑफिसमध्ये बसलेले आहात, तुम्ही अट्रॅक्ट केलंय की मला एवढी एवढी सॅलरी व्हायला हवी आणि अचानक तुमचा मॅनेजर तुमच्याकडे येतो आणि तुम्हाला सांगतो की तुला हे पण काम करायचं आहे आणि आपण असा विचार केला की अरे हे काम माझं नाहीये, माझं जे काही डिझायर्ड काम आहे ते ऑलरेडीच राहिलेलं, तर मी हे काम करायला का घेऊ, मी हे काम करणार नाही. पण काय सांगावं,
त्याचा असा प्लॅन असेल की तू जर हे काम करू शकला तर तुला प्रमोशन मिळणार असेल, म्हणजे तुम्हीच तुम्हाला रेजिस्ट करताय, बरोबर. बरं तुम्ही घरगुती ऑर्डर घेणारे असाल, बिस्किट बनवत असाल, तुम्ही काही दुसरं कुठलं प्रॉडक्ट, पापड, लोणची, कपडे विकत असेल का, तुम्हाला एखादी व्यक्ती आली आणि तुम्हाला म्हणाली की तुम्हाला एखाद्या एक्झिबिशन मध्ये यायला जमेल का, ते लांब आहे एक्झिबिशन, तुम्ही सरळ म्हणता नाही ग बाई माझं मूल लहान आहे मी नाही येणार, संपलं इथे. तुम्ही कशी प्रगती करू शकणार मग? काहीतरी ऍडजस्टमेंट नक्की निघते. बरं त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं ती गोष्ट जमू नाही शकत, लगेच नाही म्हणू नका कुठल्या पण संधीला. संधी ओळखायला शिका. पैसा आपल्याकडे पळत पळत येत असतो, आपण त्याला असं थांबत असतो. तर तसं न करता त्यावेळेस त्याला म्हणा थोडीशी अडचण आहे माझी, पण मी नक्की प्रयत्न करेन. मला 5 दिवसाचा टाइम दे, मी त्यानंतर तुला कन्फर्म सांगेल. घरी जा, काहीतरी मॅनेज करा मुलीला कुठेतरी ठेवण्याचं. या सगळ्या गोष्टी तुम्ही मॅनेज करू शकता. लगेच नाही म्हणू नका. ऑफिस मधल्या कामाचं पण डायरेक्ट मॅनेजरला सांगा की हा मला आवडेल हे सगळं काम करायला, पण मला आधी माझं काम आहे त्याचं एकदा अनालिसिस करू दे, मी किती वेळामध्ये ते कम्प्लीट करू शकते, मी त्यानंतर मी तुम्हाला उद्या नक्की सांगेल अनालिसिस करून की तुम्ही दिलेलं डिझायर्ड काम मी करू शकते किंवा नाही करू शकत. तर हे सगळं असतात संधी. आपल्याकडे आलेल्या संधी ह्या ओळखायला शिकल्या पाहिजेत. आपल्या बल्क ऑर्डर आल्या तर आपण असं नाही म्हणू शकत अरे माझ्याकडे 50च पीसेस आहेत आता शिल्लक, आहेत ना 50 पीसेस, घ्या कष्ट. कष्ट घेऊन अजून प्रोडक्शन करा गोष्टींचं, कारण तुम्हाला बल्क ऑर्डर आलेली आहे. ही संधी जर तुम्ही ओळखली नाही आणि ऍक्शन जर तुम्ही केली नाही, ऍक्शन तुमच्याकडे करणं खूप 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 मस्त आहे. ही मनी ऍक्शन काहीही करून तुम्हाला करायची आहे. ऑलरेडी बिझनेस क्रिएट केला असेल, तसा बिझनेस तुम्हाला हवा असेल तर त्यांचे इंटरव्ह्यूज घ्या, त्यांच्याकडे जाऊन बोला, त्यांचा वेळ घ्या, त्यांच्याकडनं नोट्स काढा. या सगळ्या ऍक्शन्स तुम्हाला नक्की करायच्या आहेत. मनी ऍक्शन शिवाय काही शक्य नाही. काही जादू आपल्या आयुष्यात होणार नाही. आपल्याला ऍक्शन आणि संधी ओळखता आल्या पाहिजेत. स्टेप नंबर 6, श्रीमंतीची अनुभूती घ्या. बरं अनुभूती घ्या म्हणजे काय, फील करा की तुम्ही रिच आहात. कसं फील करू शकता तुम्ही? रिच लुक क्रिएट करा, रिच कपडे घाला, नवीन कपडे घाला आणि तुमच्या वॉलेटमध्ये भरपूर पैसे ठेवा, कार्ड्स ठेवा, तुमच्या अकाउंटमध्ये भरपूर पैसा ठेवा आणि तुम्ही आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैसा खर्च करताना तुम्ही पैशाबद्दल काय विचार करता हे खूप महत्वाचं आहे. पैसा खर्च करताना आपण जर असं विचार करत होतो यार मीच का देऊ किंवा माझे पैसे गेले आता एवढे कुठून ते कुठून, असा जर विचार करत असेल तर त्याच गोष्टी घडतील. तर पैसा खर्च करताना सरळ हाताने खर्च करा. मी असं म्हणत नाही कुठेही वाटेल त्या ठिकाणी करा, लागतीये गोष्ट तरी उगाचच पैसा खर्च करायचा नाही, त्याच्याबद्दल भीती निर्माण करायची. ही गोष्ट जर करील तर काही खरं नाही. त्यामुळे असं न करता आपल्या श्रीमंती अनुभवायची आहे, त्यामुळे सरळ हाताने पैसा खर्च करा, दुप्पट पैसा तुमच्याकडे नक्कीच येईल. आणि तुम्हाला काय करायचंय, रिच फील करण्यासाठी म्हणजे श्रीमंत फील करण्यासाठी तुम्ही एखाद्या रिच अशा कॅफेला व्हिजिट करा, तिथे मस्त कॉफी घ्या, तिथलं एन्व्हायरमेंट जे आहे रिच असं एन्व्हायरमेंट, गाणी लावलीये, असं मस्त म्युझिक आहे, शांत रिलॅक्सिंग वाटतंय, सगळे लोक येत आहेत आणि मस्त ते जे काही आहेत ना त्या गोष्टी त्या अनुभवा तुम्ही. एखाद्या मस्त ठिकाणी रिच अशा पार्लरला तुम्ही व्हिजिट करा, तुम्हाला एखादी सर्व्हिस घ्या तिथली, एखादीच घ्या सर्व्हिस तुम्हाला हवी असेल तर, पण तिथलं ते रिच एन्व्हायरमेंट हे तुम्ही एकदम मस्तपैकी त्याची अनुभूती घ्या. तिथे जिथे आपल्याला श्रीमंतीचा फील होईल, श्रीमंत लोकांसोबत मैत्री तर नक्कीच करा. आणि कसं होतं आपण त्यांच्या सानिध्यात राहतो, आपले विचार पण तसेच होतात. कसं असतं ना, श्रीमंत लोक तुम्ही कधी पाहिलेत का, ते असं नाही विचार करत की माझ्याकडे एवढा पैसा आहे मग मी कशाला निवांत बसून खातो की मी, ते अजून अजून काहीतरी करतात लाईफमध्ये पैसा मिळवण्यासाठी. तर अशा लोकांच्या सानिध्यात आपण राहिलं तर आपली प्रोग्रेस नक्कीच होणार आहे. अशा प्रकारे आपण रिच नक्कीच फील करायचं आहे. स्वतःला रोज म्हणायचं आहे की आय एम अ रिच पर्सन, मी गर्भश्रीमंत आहे, मी श्रीमंत आहे, मी कुठलीही गोष्ट विकत घेऊ शकतो. हे असं सगळं पॉझिटिव्ह अफर्मेशन्स असं बोलून आपल्याला श्रीमंती अनुभवायची आहे आणि आजपासून आपल्या स्वतःमध्ये हे सगळे बदल करायचे आहेत. हे होते महत्वपूर्ण 6 स्टेप्स की ज्याने तुम्ही अफाट पैसा आरामात कमवू शकता देणार आहे. आज तुम्हाला हा व्हिडिओ संपल्यानंतर एक तरी गोल घ्यायचा आहे. बरं तुम्ही तुमच्याबद्दल किंवा इतर तुमच्या मुलाबद्दल, मुलीबद्दल, दुसऱ्या कुठल्या रिलेशन त्यांना पैसा हवा आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही गोष्ट तुम्ही अट्रॅक्ट करू शकता. तर कामाला लागा, वाढणार आणि तुम्ही श्रीमंत होणार हे नक्की. असा होता हा आजचा व्हिडिओ. तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील असं कंटेंट घेऊन भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशा सुंदर अशा व्हिडिओसाठी आणि नॉलेज गेनिंग व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे आनंदी राहा, श्रीमंतीचा फील घ्या. बी हॅपी, कीप स्माइलिंग अँड स्टे ट्यून विथ मी. बाय.